राज्यात भाजपनं महापालिका निवडणुकीत खातं उघडलं। कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। 11 पालिकांमध्ये महायुती तर 18 ठिकाणी आमने सामने। पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये फिसकटलं, तर मुंबई, ठाणे, जळगावात, पनवेल आणि नागपुरात भाजप शिवसेना एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र, मनसेचीही साथ, तर नवी मुंबई, सोलापूर, जालना, उल्हासनगरमध्ये मविया एकत्र लढणार। मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीत 8 ठिकाणी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी। तिकीट न मिळाल्यानं ठाकरे बंधूंच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज। उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांवर अन्याय केला। विजय इंदुलकरांना तिकीट नाकारल्यानं फायरआजी थेट मातोश्रीत। मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना 6व्यांदा उमेदवारी दिल्यानं नाराज। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आणखी एक बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 197 ची जागा मनसेला गेल्यानं ठाकरेंच्या पदाधिकारी श्रावणी देसाईंचा अपक्ष अर्ज। राज्यातील 29 महापालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, तर 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत। आता बंडोबांना थंड करण्याचं सर्वपक्षीयांना आव्हान। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी डावलल्यानं कार्यकर्त्यांचा राडा। महिला पदाधिकारी ओक्साबोक्शी रडल्या, तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा काहींचा प्रयत्न। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप। पुण्यात जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राजकीय पाठबळ। बंडू अंधीकर टोळीतल्या 2 महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी, तर कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला आहे तिकीट। मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा। सकाळीच अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। प्रभाग क्रमांक 22 मधून जावेद पठाण यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळालं होतं तिकीट।